बघा, 1856 मधून कोणती लहानात लहान संख्या वजा करायला हवी की बाकीला, म्हणजे या 1856 मधून कोणती तरी एक संख्या वजा करून येणारं जे उत्तर आहे ते उत्तर म्हणजे इथं त्या उत्तरासाठी बाकी हा शब्द प्रयोग केला. म्हणजे 1856 मधून अशी एक संख्या जी पर्यायामध्ये तुम्हाला दर्शवली असेल, वजा केल्यानंतर जे उत्तर प्राप्त होईल त्या उत्तराला 7, 12, 16 ने भागल्यावर प्रत्येक वेळी बाकी 4 राहील असा काहीसा प्रश्न. लेकरांनो, पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत गणितासंबंधी विविध समस्या विचारण्यासाठी अवश्य कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप जॉईन करा. तिथे तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस प्रश्नांचा नीट सराव करता येईल. ओके, किंवा चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. स्पर्धा परीक्षेमध्ये खास करून ज्या घटकावर प्रश्न विचारले जातात लेकरांनो, त्या प्रत्येक घटकावरील प्लेलिस्ट माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे आणि प्रत्येक प्लेलिस्टमध्ये शेकडो हजारो प्रश्न सरावासाठी उपलब्ध आहे. प्रश्न कुठलाही असू द्या, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो. जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा. हा प्रश्न कसा सोडवायचा? 1856 मधून कोणती लहानात लहान संख्या वजा करायला हवी की बाकीला 7, 12, 16 ने भागल्यावर प्रत्येक वेळी बाकी 4 राहील असा प्रश्न. प्रश्नामध्ये दर्शवलेल्या संख्या 7, 12 आणि 16. या 7, 12 आणि 16चा लेकरांनो काय काढा? लसावी काढा. एक तर अवयव पद्धतीनं काढा किंवा असं डायरेक्ट काढा. लक्ष द्या, लसावी काढत असताना एखाद्या वेळेस या 3 पैकी 2 संख्यांना जरी समजा भाग सामायिक जात असेल तर आम्ही देत असतो. उदाहरणार्थ 2 न भाग जातो, 7 ला जात नाही, 12 ला जातो. बेसख 12, बे 8 16. आता परत 2 न भाग जातो सर, 7 ला जात नाही, बे 3 6 आणि बे चूक 8. लक्ष द्या. मग आता लसावी म्हणजे काय? तर या उभ्या सारणीतील सामायिक आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा असतो लेकरांनो काय? तर गुणाकार. म्हणजे काय हो सर? तर हे 2 गुणिला 2, हे 7 गुणिला 3 गुणिला 4, हा गुणाकार करा. बेदोनी 4, 4 3 12 आणि 12 चूक 48. त्याच्यासोबत हे 7 गुणिला घ्या, 7 8 56, 5 7 चूक 28 आणि 5 33. म्हणजे हा झाला लसावी. आता पुढं काय करायचं? लक्ष द्या. हा लसावी 336 आला. या प्रश्नामध्ये 1856 ही संख्या दर्शवली. कोणती संख्या वजा करायची? म्हणजे उरलेल्या बाकीला 7, 12, 16 ने भागल्यावर प्रत्येक वेळी बाकी 4 राहील. लक्ष द्या, याच आम्ही उत्तराप्रत चाललो. आता हा जो लसावी आला 336 लेकरांनो, या 336 न प्रश्नामध्ये ही जी संख्या दर्शवली 1856, या 1856 ला भाग द्यायचा. मग हा भाग कसा जातो? तर 5.51 असा जातो. या 5.51 मधलं अप्रॉक्सिमेटली आन्सर फक्त 5 घ्यायचं. लक्ष द्या, 5 आन्सर घ्यायचं. लक्ष द्या. आता हा जो लसावी आहे तो इथं मांडा, हे 5 इथं गुणीला घ्या आणि प्रत्येक वेळी बाकी किती राहणार? 4 असं गणित म्हणते. म्हणून इथे हे 4 अधिक करा. आता हा गुणाकार करा. 5 सक 30, 3 5 3 15 आणि 3 18, 1 5 3 15 आणि 1 16. त्याच्यामध्ये हे 4 मिळवा. 1684 ही ती संख्या आहे जिला 7, 12 आणि 16 ने भागल्यावर प्रत्येक वेळी
बाकी 4 उरतेच, वाटल्यास एखाद्या वेळेस पडताळा तुम्ही घेऊ शकता. मग हे आमच्या प्रश्नाचं उत्तर का सर? नाही. कोणती संख्या वजा करायची या 1856 मधून म्हणून लक्ष द्या बरं का. प्रश्न काय म्हणते की कोणती संख्या 1856 मधून कोणती संख्या लहानात लहान संख्या वजा करावी, म्हणजे उरलेल्या बाकीला 7, 12, 16 ने भागल्यावर प्रत्येक वेळी बाकी 4 राहील. ही ती संख्या आहे जिला 7, 12, 16 ने भागल्यानंतर बाकी 4 उरतेच. मग हे आमच्या प्रश्नाचं उत्तर नाही. प्रश्नामध्ये दर्शवलेले, आता हे तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे पावलं. प्रश्नामध्ये हे दर्शवलेले 1856 लेकरांनो इथं मांडा आणि त्याच्यातून 1684 वजा करा. लक्ष द्या. आता ही वजाबाकी म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल. 6तून 4 गेले 2, 15तून 8 गेले 7, इथं देऊन टाका 1 आणि इथं 0. 172 ही ती संख्या आहे. लक्षात घ्या. म्हणजे जेव्हा तुम्ही 1856 मधून 172 वजा करता लेकरांनो, तेव्हा प्राप्त होणार उत्तर 1684 ही ती संख्या सापडते जिला 7, 12, 16 ने भागल्यानंतर प्रत्येक वेळी बाकी 4 उरतेच. मग प्रश्नाचं उत्तर काय? तर हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर 172. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, तुमच्या हितासाठी अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. ओके. संख्या, शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता